सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पोषण ट्रॅकरचं जे नवीन अपडेट उपलब्ध झालं आहे 25.1.9. तर हे अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. याच्यामध्ये जे आपली लाभार्थ्याची नोंद करण्याची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. तर तो कोणता बदल आहे आणि आधार आय डी आणखीन 2 बदल करण्यात आले आहेत. परंतु जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे लाभार्थ्याची नोंद करण्यासाठी जे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया होती त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया की आणखीन काय बदल याच्यामध्ये पोषण ट्रॅकरमध्ये करण्यात आले आहेत. तर जो काही आधार आय डी क्रिएट करत असताना प्रॉब्लेम येत होता तो प्रॉब्लेम दूर करण्यात आला आहे. आणि आणखीन काही जे ॲप यूज करत असताना बग येत होते ते दूर करण्यात आले आहेत. THRची हजेरी देखील जाण्यासाठी बग येत होते ते बग पण याच्यानुसार दूर करण्यात आले आहेत. आणि जे ऑप्टिमायझेशन या ॲपचं करण्यात आलं आहे म्हणजे सुरळीत व्यवस्थित काम करणार आहे इथून पुढे आपलं ॲप. त्यानंतर या अपडेटनुसार महत्त्वाचा बदल केलेला आहे तो म्हणजे लाभार्थ्याची नोंदणी करण्यामध्ये. तरी याच्यानुसार पहा आता आपल्याला लाभार्थ्याचं आधार कंपल्सरी नाही आहे. म्हणजे लाभार्थ्याची नोंद करण्यासाठी आता आधार कंपल्सरी नाही आहे. तर आता नवीन पद्धतीने नोंद कशी करायची आहे मी तुम्हाला दाखवते. तर गरोदर किंवा स्तनदा माता आपण पूर्वी बालकांना मात्र FRS त्यांच्या पालकांचं किंवा आई वडील किंवा पालक असे 3 ऑप्शन होते आपल्याला. त्याच्यानुसार आपण ज्या बालकांचे आधार नव्हते त्यांचं देखील रजिस्ट्रेशन करू शकत होतो. परंतु आता गरोदर आणि स्तनदा मातांचं देखील रजिस्ट्रेशन आपण आधारशिवाय करू शकणार आहोत. ते कसं तर आपण पाहूया. तर इथं नवीन नोंदणीमध्ये गेल्यानंतर पहा इथं सूचनांमध्ये देखील सांगण्यात आलं आहे की आता द अंगणवाडी वर्कर कॅन रजिस्टर बेनिफिशरी विथ आधार नंबर ऑर एनी आधार प्रूफ आयडेंटिटी. म्हणजे आधारशिवाय इतर कोणताही ID प्रूफ असेल तरी आपण या गरोदर आणि पहा इथं प्रेग्नेंट वुमन आणि लॅक्टिक मदरची आपण नोंदणी करू शकतो. तर हे समजून घेऊ. याच्यावरती गेल्यानंतर पुढे पहा. तर इथं तुम्हाला पूर्वीसारखे 2 ऑप्शन दिसत आहेत. इथं आपल्याला काय टाकायचं आहे आधार क्रमांक आणि इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर इथं पहा ज्या लाभार्थ्याकडे आधार नंबर नाही आहे किंवा आधार नाही आहे त्यांचं काय करायचं आहे. इथं पहा एक नोटिफिकेशन दिसत आहे तुम्हाला ॲप्लिकंट डज नॉट हॅव आधार नंबर. तर म्हणजे काय तर जो काही रजिस्टर हा जो लाभार्थी आहे ज्याचं ॲप्लिकेशन आहे त्याच्याकडे आधार नाही किंवा आधार नंबर नाही आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला आधारशिवाय रजिस्ट्रेशन करायचं आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे हा जो निळा नोटिफिकेशन दिसत आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. चला तर आपण पाहूया. तर पहा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही याच्यावरती टच करता तेव्हा अशा प्रकारचं तुमच्यासमोर पेज ओपन होतं. तर याच्यामध्ये पहा काय आहे तर इथं त्या लाभार्थ्याचा तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे म्हणजे मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी. आणि इथं जर त्याच्याकडे आधार नंबर असेल किंवा जो आपला आधार काढल्यानंतर एनरोलमेंट नंबर येतो तो एनरोलमेंट नंबर तुम्ही टाकू शकता. म्हणजे जी काय आधारची पावती असते पहा दिलेली आधार काढलेले परंतु आधार जनरेट झालेलं नसतं लाभार्थ्यांचं किंवा आधार आलेलं नसतं त्या लाभार्थ्यांचं तुम्ही काय करू शकता त्या गरोदर किंवा स्तनदा मातेचं तुम्ही इथं जो काही त्या स्लिपवरती एनरोलमेंट नंबर असतो तो एनरोलमेंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. आणि ते टाकल्यानंतर ती जी स्लिप आहे त्याचा तुम्हाला इथं फोटो डाउनलोड करावा अपलोड करावा लागणार आहे त्या स्लिपचा. त्यानंतर पहा याच्यामध्ये आधार जर ही प्रक्रिया यांच्यासाठी आहे जर तुम्ही आधारची प्रक्रिया केली असेल तर. म्हणजे आधार तर आलेलं नाही आहे परंतु आधार काढलेलं आहे त्या लाभार्थ्यांसाठी तुम्ही ही प्रोसेस करू शकता वरील. त्यानंतर पुढे पहा काय आहे तर आधारशिवाय इतर ID प्रूफने कोणत्या आपण त्या लाभार्थ्याची नोंदणी करू शकतो ते पहा इथं आहे ID प्रूफने इथं तुम्ही नोंदणी करू शकता. तर इथं जो ॲरो दिसत आहे निवडा त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. त्यानंतर पहा एवढे तुमच्याकडे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत जर तुमच्याकडे आधार किंवा आधार नंबर नसेल तर. तर पहा काय काय इथं आहे. पहिला आहे बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक. तर बँकेचं किंवा पोस्टाचं पासबुक असेल तरी करू शकता. त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर पासपोर्ट, त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर वोटर ID, मनरेगाचं जे जॉब कार्ड आहे त्याच्याने पण तुम्ही नोंद करू शकता.
किसान फोटो पासबुक, तर किसानचं जे किसान कार्ड आहे त्याने पण करू शकता. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर आयडेंटिटी सर्टिफिकेट, गॅझेट जे आहे त्याच्याने सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. तर याच्यामध्ये पहा तुम्ही याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करू शकता. तर आधार नसेल तर पासबुक तर आपल्याला मिळू शकणार नाही. पॅन कार्ड मिळू शकतं, त्यानंतर पासपोर्ट पण नाही मिळू शकत आधारशिवाय. रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता, रेशन कार्डचा मिळू शकतो तुम्हाला. त्यानंतर वोटर आय डी, त्यानंतर मनरेगाचं जे जॉब कार्ड आहे. तर या गोष्टींसाठी आधार कंपल्सरी आहे का नाही ते काय मला माहीत नाही. किसानचं फोटो पासबुक आणि ड्रायव्हिंग लायसन किंवा गॅझेट याच्यापैकी कोणत्याही तुम्ही डॉक्युमेंटचा वापर आता नोंदणी करण्यासाठी करू शकता. त्या लाभार्थ्याकडे कोणतंही याच्यापैकी एक कागदपत्र असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुम्ही डॉक्युमेंट इथं त्या लाभार्थ्याचा ID प्रूफ म्हणून भरणार आहात ते सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ पहा, मी इथं आता वोटर ID सिलेक्ट केला. तर वोटर ID सिलेक्ट केल्यानंतर त्या वोटर IDचा जो क्रमांक आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. किंवा इथं तुम्ही रेशन कार्ड सिलेक्ट केलं, रेशन कार्ड, तर रेशन कार्डचा जो काही क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इथं काय करायचं आहे, त्या ID प्रूफचा फोटो अपलोड करायचा आहे. म्हणजे इथं जे काय तुम्ही डॉक्युमेंट निवडाल त्याचा तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे आणि इथं त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या इतरही काही ID प्रूफ आहेत त्याने तुम्ही नोंद करू शकता. दुसरं म्हणजे जर तुमच्या लाभार्थ्याने आधार काढला आहे, त्यांच्याकडे स्लिप आहे त्यांची, तर तुम्ही ती स्लिप अपलोड करून त्याच्यावरील एनरोलमेंट नंबर टाकून त्या लाभार्थ्याची नोंद करू शकता. तर या अपडेटनुसार हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, जेणेकरून तुम्ही आधार काढलेल्या लाभार्थ्याची नोंद करू शकता. आधारशिवाय इतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते त्या लाभार्थ्याकडे उपलब्ध असतील तरी देखील तुम्ही गरोदर किंवा स्तनदा मातेची नोंद इथं करू शकता. आणि जेव्हा या अपडेटनुसार अशा प्रकारे तुम्हाला नोंद करायची आहे. आणि मी तुम्हाला लवकरच पूर्ण प्रोसेस आधारशिवाय लाभार्थ्याची कशा प्रकारे तुम्ही नोंद करू शकता, त्याची प्रोफाईल कशी तयार होईल याचा देखील व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. त्यानंतर तुम्हाला काही PMMVYच्या समस्या असतील किंवा पोषण ट्रॅकरविषयीच्या समस्या असतील तर तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्कीच त्या गोष्टीत मला माहीत असतील तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.